त्याचे पीचच्या स्ट्रॅटेजीज पाहिल्या 4 पीचच्या. नाव वी आर डीलिंग विथ न्यू प्रोडक्टसाठी क्लासिफिकेशन बाय बुज ॲलन अँड हॅमिल्टन. सो दिस थिअरी इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ न्यू प्रोडक्ट क्लासिफिकेशन. म्हणजे जेव्हा कधी आपण न्यू प्रोडक्ट क्लासिफाय करायला जातो किंवा न्यू प्रोडक्ट डेव्हलप करायला जातो तर त्या प्रोडक्टचं क्लासिफिकेशन हे बुज ॲलन अँड हॅमिल्टन यांनी दिलेलं आहे. So new product development is an essential part of organization for survival, to retain customers and to generate more profits. आता नवीन प्रॉडक्टचं इम्पॉर्टन्स काय ऑर्गनायझेशनसाठी की ते ऑर्गनायझेशन चालू राहिली पाहिजे, त्याचे प्रॉडक्ट सतत डेव्हलप राहिले पाहिजे जेणेकरून आपला कस्टमर रिटेन करता येईल आणि आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवता येईल. अदरवाईज व्हॉट विल हॅपन इन टाइम स्पॅन दॅट कंपनीज प्रोडक्ट विल गेट व्हॅनिश. Customer will no more give response to that product. They will no more purchase the products. Actually same thing happened with Rajdut. Rajdut bike was one of the most favorite bike in India. That was a market leading company. But they failed to modify the product. They failed to bring new products in the market to satisfy the customer demand. So it ultimately result in the what you call closure of the company. Nowadays there is no Rajdut bike in the market. So that might be a issues or problems if we fail to develop a new product. माझ्यासाठी नवीन प्रोडक्ट डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. बिफोर इंट्रोड्युसिंग अ न्यू प्रॉडक्ट टू द मार्केट और मेकिंग चेंजेस इन द एक्झिस्टिंग प्रॉडक्ट्स, मार्केटर मस्ट नो द क्लासिफिकेशन ऑफ न्यू प्रॉडक्ट्स. मग मार्केटमध्ये कुठलाही नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायच्या आधी किंवा आपले आहे ते प्रॉडक्ट डेव्हलप करायच्या आधी, मॉडिफाय करायच्या आधी मार्केटरला किंवा मॅन्युफॅक्चररला प्रॉडक्टचं क्लासिफिकेशन, नवीन प्रॉडक्टचं क्लासिफिकेशन काय काय आहे, त्याच्या कॅटेगरी कुठल्या कुठल्या हे माहीत असणं गरजेचं आहे. सो बुज ॲलन हॅमिल्टन क्लासिफिकेशन स्कीम फॉर न्यू प्रॉडक्ट्स इज वन ऑफ द मोस्ट रिकग्नाइज मेथड फॉर क्लासिफिकेशन ऑफ द न्यू प्रॉडक्ट्स. कुठल्याही प्रकारच्या नवीन प्रॉडक्टचं क्लासिफिकेशन करण्याची मेथड ही यांनी दिलेली आहे की जी सध्या प्रचलित आहे आणि ती वेल नोन आहे. जनरली न्यू प्रॉडक्ट्स कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स. फर्स्ट, न्यू ग्रुप्स अरायझिंग आउट ऑफ द टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन अँड सेकंड ग्रुप न्यू प्रॉडक्ट्स अरायझिंग आउट ऑफ द मार्केटिंग ओरिएंटेड मॉडिफिकेशन. म्हणजे आता याच्यामध्ये काय टोटली नवीन प्रॉडक्ट्स आहेत जे टेक्नॉलॉजिकल चेंजेसमुळे, इनोव्हेशनमुळे मार्केटमध्ये येतात. म्हणजे तुमची टेक्नॉलॉजी चेंज झाली, काहीतरी नवीन त्याच्यामध्ये इन्व्हेन्शन्स आले, मग त्या अँगलनी नवीन प्रॉडक्ट ची कॅटेगरी एक असते. आणि दुसऱ्या प्रॉडक्टची काय अरायझिंग आउट ऑफ मार्केट ओरिएंटेड मॉडिफिकेशन. मार्केटमध्ये काही नवीन नवीन मॉडिफिकेशन झाले तर त्याच्यानुसार ते नवीन प्रॉडक्ट्स येतात मार्केटमध्ये. तर मग एक टेक्नॉलॉजी बेस्ड आणि दुसरं मार्केटिंग ओरिएंटेड मॉडिफिकेशन, ह्या 2 अँगलनी त्याच्या 2 ब्रॉड क्लासेस किंवा कॅटेगरीज आहेत. बुज ॲलन अँड हॅमिल्टन इन 1982 सजेस्टेड दॅट 2 principal dimensions needed to be considered. How is the new product to the company and how new is the marketplace. याच्यामध्ये त्यांनी सांगितले 2 अप्रोचेस सांगितले, 2 डायमेन्शन सांगितलेत. तर पहिली गोष्ट, त्या कंपनीसाठी तो प्रॉडक्ट कितपत नवीन आहे, तो टोटली न्यू आहे का कंपनीला त्याच्या संदर्भात काही माहिती आहे की त्या रिलेटेड काही प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करते का नाही करते. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की ते प्रॉडक्ट कंपनीला कितपत नवीन आहे. सेकंड थिंग, हाऊ न्यू इज इट इज द मार्केट प्लेस. मग ते मार्केट प्लेसला म्हणजे कस्टमरला ते कितपत नवीन आहे, टोटली न्यू आहे का नवीन व्हर्जन्स आहेत किंवा मॉडिफिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये प्रॉडक्टमध्ये किंवा काहीतरी न्यू व्हर्जन्स आहेत. सो यू हॅव टू स्टडी दिस. कंपनी एकदम टोटल नवीन प्रॉडक्ट असतील तर त्याच्या संदर्भात काहीतरी वेगळे मेजर्स असतील, टूल्स अँड टेक्निक्स वापरावं लागतील. आणि जर कंपनीला तो नवीन प्रॉडक्ट नसेल, आहे त्या प्रॉडक्टचं नवीन व्हर्जन असेल, मॉडिफिकेशन असेल किंवा इम्प्रूव्हमेंट असेल, तर त्या केसमध्ये मात्र ती वेगळी घटना असेल. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू शुड नो की त्या प्रॉडक्टचं सध्याची स्टेज काय आहे, टोटली न्यू आहे कंपनीला की एक्झिस्टिंग प्रॉडक्ट संदर्भात तो रिलेट आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या मार्केट प्लेसला म्हणजेच कन्झ्युमरला, कस्टमरला तो नवीन आहे का, नवीन असेल तर कितपत नवीन आहे, टोटली न्यू आहे किंवा एक्झिस्टिंग मॉडेलचे ते हे आहेत, न्यू व्हर्जन्स आहेत. आता हे क्लासिफिकेशनप्रमाणे त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत न्यू प्रॉडक्टचे. त्याच्या संदर्भात आपण त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे एक्सप्लेनेशन केलेलं आहे आणि अकॉर्डिंगली सम एक्झाम्पल्स आहेत. सो न्यू प्रॉडक्ट क्लासिफिकेशन बाय बुज ॲलन अँड हॅमिल्टन. तर पहिलं जे कॅटेगरी आहे किंवा क्लासिफिकेशन आहे नवीन प्रॉडक्टचं, न्यू टू द वर्ल्ड. दिस न्यू प्रॉडक्ट्स क्रिएट्स एंटायरली न्यू मार्केट. दॅट मीन्स हा प्रॉडक्ट याच्या आधी कधीच एक्झिस्टन्समध्ये नव्हता. इट इज टोटली न्यू टू द मार्केट, न्यू टू द टोटल होल वर्ल्ड. म्हणजे तो प्रॉडक्ट आधी एक्झिस्टन्समध्ये नव्हता आणि टोटली तो एंटायर मार्केटला म्हणजे सगळ्या पूर्ण वर्ल्डला, जगाला टोटली न्यू आहे. सो अर्लियर दॅट एक्झाम्पल वॉज वायफाय आणि इंटरनेट. आधी नव्हतं ते, समजा फॉर एक्झाम्पल दॅट वॉज अ टोटली न्यू टू द पूर्ण वर्ल्डसाठी, की त्याच्या आधी त्याचं इनोव्हेशन काहीच नव्हतं. ज्यावेळेस वायफाय आणि इंटरनेट आलं, दॅट वॉज टोटली न्यू टू द वर्ल्ड.
Then second classification is new product lines. Okay, न्यू प्रोडक्ट लाईन्समध्ये काय, टू एंटर इन टू अन एस्टॅब्लिश मार्केट फॉर द फर्स्ट टाईम. म्हणजे ते प्रॉडक्ट माईट बी एक्झिस्टन्स, दुसऱ्या मार्केटमध्ये एक्झिस्टन्स असतील, पण तुमच्या कंपनीला ती प्रॉडक्ट लाईन नवीन आहे आणि त्या मार्केटला देखील नवीन आहे. सो टू एंटर इन टू अन एस्टॅब्लिश मार्केट फॉर द फर्स्ट टाईम, म्हणजे ते मार्केट ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहे आणि तुम्ही फर्स्ट टाईम त्या मार्केटमध्ये तो प्रॉडक्ट घेऊन उतरतायत. ओके, सो आता मायक्रोमॅक्स समजा, मायक्रोमॅक्सच्या आधी फक्त मोबाईल्स होते, नंतर मायक्रोमॅक्स टी व्ही आला. ओके, ITCचं आधीचे प्रॉडक्ट वेगळे होते, टॉबॅको वगैरे किंवा काय असतील, तर ITCने बिस्किट मॅन्युफॅक्चर केले, म्हणजे ती नवीन प्रॉडक्ट लाईन चालू केली. ओके, बिस्किट आधी होते किंवा टी व्ही आधी होते, पण अर्लियर दॅट वॉज डेल टू अदर कंपनी. मायक्रोमॅक्सचा टी व्ही नव्हता, मायक्रोमॅक्सची प्रॉडक्ट लाईन टी व्हीमध्ये नव्हती. दे वेआर अर्लियर डिलिंग विथ द ओनली मोबाईल्स. देन दे आर गोइंग टू एक्सटेंड देअर प्रॉडक्ट लाईन्स. ओके, मायक्रोमॅक्स टी व्ही हा कंपनीला नवीन होता आणि मार्केटला त्या कंपनीसाठी नवीन होता. ओके, सो दे आर एंट्रिंग इन टू द मार्केट फर्स्ट टाईम. मार्केट एस्टॅब्लिश आहे, लोक टी व्ही घ्यायचे, पण त्याआधी टी व्ही समजा सॅमसंगचे असतील, ओनिडाचे असतील, लाईकवाईज. ओके, मायक्रोमॅक्सने त्यांची प्रॉडक्ट लाईन नवीन चालू केली विथ द हेल्प ऑफ टी व्ही प्रॉडक्ट्स. ओके, सेम विथ ITC बिस्किट. ओके, then addition, third classification is additions to the existing product lines. Okay, so in that additions or supplements to the established product lines for package size, flavors, etc. म्हणजे तुमची product line आहे सध्या, फॉर एक्झाम्पल तुमची प्रॉडक्ट लाईन आहे, पण तुम्ही काय केलं, त्या प्रॉडक्ट लाईनमध्ये नवीन फ्लेवर्स ॲड केलेत, पॅकेजिंग साईज चेंज केली, म्हणजे कमी किंवा मोठ्या त्याच्यामध्ये प्रमाणात, किंवा त्याच्यामधलं काहीतरी कलर कॉम्बिनेशन किंवा डिझाईन वगैरे चेंज केली, पण प्रॉडक्ट तुमचा होता, पण तुम्ही त्या प्रॉडक्ट लाईनमध्ये ॲड केलेलं आहे. समजा मसाला बर्गर फॉर द इंडियन कन्झ्युमर, बर्गर कस्टमरला माहिती आहे, पण मसाला बर्गर नवीन ॲड केला. ॲक्च्युली बर्गर जी आहे कन्सेप्ट ती फॉरेनर कस्टमरसाठी होते, दॅट वॉज नॉट अ स्पायसी वन, पण त्यांनी काय केलं, मसाला बर्गर केलं. कस्टमरला बर्गर माहिती, पण मसाला बर्गर त्यांनी काहीतरी नवीन ॲड केलं प्रॉडक्ट लाईनमध्ये. और यू कॅन गिव्ह द एक्झाम्पल लाईक की समजा प्रॉडक्ट तुमच्या बाईक चालूच आहेत. ओके, समजा एखादी बाईक तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग केलेली कंपनीने, TVSचं घ्या, पण त्यांनी काहीतरी मॉडिफाईड लाईन किंवा समजा बॅटरीची चालू केली बाईक. ओके, मग दे आर गोइंग टू ॲड समथिंग टू देअर एक्झिस्टिंग प्रोडक्ट लाईन. मग त्यांच्या पेट्रोलच्या बाईक होत्या, मग त्यांनी समजा डिझेलच्या लॉन्च केल्या किंवा त्यांनी बॅटरीच्या लॉन्च केल्या, बॅटरी ऑपरेटेड बाईक्स. ओके, सो दॅट इज ॲडिशन टू द एक्झिस्टिंग प्रोडक्ट लाईन. दॅट मीन्स दॅट कंपनी वॉज डिलिंग विथ द सेम products, but nowadays company has extended their product line and they have added some products to the same product line. Okay, with some slightly modifications. Okay, so that is. Then fourth one is improvements to the existing products. Improved performance or greater perceived value or replace existing products. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, तुमची एक्झिस्टिंग प्रॉडक्ट लाईन चालू आहे, पण त्या प्रॉडक्ट लाईनला तुम्ही काय केलं, त्या प्रॉडक्ट्सला एक्झिस्टिंगला मॉडिफाय केलं आहे, काहीतरी इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे किंवा काहीतरी व्हॅल्यू ॲड केलेली आहे किंवा त्याचा परफॉर्मन्स तुम्ही वाढवलेला आहे. सो इम्प्रूव्ड परफॉर्मन्स, काहीतरी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे, एक नंतर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलेलं आहे. ओके, किंवा काहीतरी व्हॅल्यू ॲड केलेली किंवा एक्झिस्टिंग प्रॉडक्ट रिप्लेस केले काहीतरी हायर व्हर्जनने. ओके, MS-DOS टू विंडोज ओके बेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम असतील, मग त्यांनी प्रत्येक वर्षी त्याप्रमाणे मॉडिफाईड व्हर्जन्स केलेले आहेत, किंवा तुमचे अँटीव्हायरसचे व्हर्जन्स हे प्रत्येक वेळेस नवीन याला ते ॲड करत चालत आहेत पर इयर वगैरे, किंवा नवीन काही इनोव्हेशन आलं लगेच नवीन व्हर्जन त्यांचं ॲड झालं. देन फिफ्थ वन इज रिपोजिशनिंग एक्झिस्टिंग प्रॉडक्ट्स टार्गेटेड टू न्यू मार्केट्स ऑर मार्केट सेगमेंट्स. ओके, मग आता काय केलेलं आहे, एक्झिस्टिंग प्रॉडक्ट्स आहेत ते नवीन मार्केटला केलेले, म्हणजे तुमची समजा आता कॅडबरीचं काम चालू आहे, कॅडबरी जेम्स रिपोजिशन टू द टार्गेट अलर्ट. म्हणजे तुम्ही कॅडबरी जेम्स आहे ती काय केलेली, लहान मुलांसाठी आधी इट हॅज बीन कन्सिडर्ड दॅट चिल्ड्रन्स ऑर किड्स शुड ईट दिस कॅडबरी प्रॉडक्ट्स, माइट बी अ जेम्स, कॅडबरी, likewise. But nowadays what is happening, this company has been targeting to the adults also, की आधी अडल्ट्सने कॅडबरी खाणं किंवा चॉकलेट्स खाणं किंवा जेम्स खाणं हे बालिशपणा समजलं जातं, पण नाउअडेज अडल्ट्स आर ऑल्सो इटिंग. सो कंपनी इज टार्गेटिंग टू द अडल्ट्स. ओके, दॅट मीन्स दे आर एक्सपांडिंग देअर मार्केट. ओके, मग ते नवीन मार्केट सर्च करताय किंवा नवीन मार्केट सेगमेंट ते टार्गेट करून त्याला ते हे करतात, अप्रोच करताय. देन सिक्स्थ वन इज अ कॉस्ट रिडक्शन. ओके, सो सिमिलर परफॉर्मन्स ॲट अ लोअर कॉस्ट, दिस माइट बी अ न्यू प्रॉडक्ट तोच आहे, परफॉर्मन्स सेम आहे, परंतु त्याची कॉस्ट कटिंग केलेली आहे किंवा कमी कॉस्टमध्ये प्रॉडक्ट विकत आहेत. मोबाईल फोन्स असतील, न्यू कार्स असतील विथ ब्लॅक कलर बंपर वगैरे, किंवा काही ठिकाणी मिलेनियर एडिशन असं काहीतरी टार्गेट केलं जातं, की बाबा ही ह्या वर्षातली एवढीच एकुलती एक कार असणार आहे, त्याला दुसरं काहीतरी चॅलेंज नसणार किंवा त्याचं जनरल प्रोडक्शन होणार नाही आहे. देअर माइट बी सम स्पेसिफिक कार्स विल बी इंट्रोड्यूस इन दिस मार्केट.
Hello. Hi students, hello. Okay. कळालं तुम्हाला हे न्यू प्रोडक्ट क्लासिफिकेशन? एनी डाउट्स रिगार्डिंग द सेम? Hello. If you can able to share the examples of each and every classification, you are welcome. To have the what do you call in discussion with this interactive session, you have to share some examples if possible. New product to the world. Any example? कुठला? Okay, HD TV. Actually, TV is the product and it has been modified with some technology. The product actually new to the world means what? That product is totally not existence up to the date. आत्तापर्यंत product market मध्ये नव्हता and that is totally new to the total world. That product is nowhere in the world and this is the first time. Like Wi-Fi, earlier Wi-Fi was not there, internet was not there in earlier days. जेव्हा वायफाय आणि इंटरनेट ही प्रकारच संकल्पना नव्हती तर त्यावेळेस दॅट वॉज अ टोटली न्यू प्रोडक्ट टू द होल वर्ल्ड. असा एखादा प्रोडक्ट सांगतील का नाव डेज दॅट वॉज अ टोटली न्यू टू द मार्केट, टोटली न्यू टू द वर्ल्ड, किंवा याच्या आधी काही सांगता येईल का? Hello, any idea? Or are you able to imagine totally new product to the world की आत्ता पण एक्झिस्टन्स नाही आहे पण आपण असा प्रोडक्ट तयार करू शकतो and that might be a totally new to the world. Any example? You can imagine on your own. You can describe that product that is nowhere in the world right now, but we can manufacture that product and that can be a totally new to the world on same parameter. I have one example with myself. I will share with you. First, I want your responses. सगळे आहेत का जागे? तुम्हाला प्रश्न कळाला का तुम्हाला माझा? हॅलो. Okay. So sharing basis there was not कि you can share the autos and like this. Hello. Connected on device. Limited access. It shows limited access. झालं का? नीट आलं का? Hello. I will share one example. Take the example like suppose you want to what do you call wheat. With the help of wheat we used to go to the what do you call atta chakki. We grind it, okay, and then make the chapatis of the same. So I have new idea that suppose there might be a machine in which we are just powering the wheats and ultimately we are going to get the chapatis automatically. Hello. Yes, sir. Are you getting this product? That means what is my concept? की आपण गहू टाकायचे आणि डायरेक्टली आपल्याला पोळ्या करून मिळतील. त्याच्यासाठी आपण काय वापरतो? समजा गहू दळायचे असतील तर आटा चक्की लागते आपल्याला. नंतर ते पीठ चाळायचं. नंतर त्या पिठाने समजा पीठ मळायचं एक मशीन असतं छोटं आणि नंतर आटा काय म्हणतो आपण त्याला रोटी मेकिंगचं एक मशीन. आटा मेकिंग एक मशीन असतं आणि रोटी मेकिंगचं असतं. आपल्याला 3-4 प्रोसेस करून आपल्याला पोळी बनवता येते.
पण माझी कन्सेप्ट अशी आहे की डायरेक्ट समजा मला पोळ्या करायच्या, मला करता येत नाहीये, मग जर घरात लेडीज नसेल तर ज्यांनी पोळ्या करायच्या असेल तर डायरेक्ट गहू टाकून त्याच्या पोळ्या कशा होतील असं जर मशीन भेटलं तर डेफिनेटली दॅट माइट बी अ न्यू प्रॉडक्ट, टोटली न्यू प्रॉडक्ट टू द वर्ल्ड. म्हणजे जगामध्ये अशी कुठलीही मशीन नाहीये की तुम्ही काय करू शकता की त्याचं हे करू शकत नाही, काय आपलं डायरेक्ट पोळी करू शकत नाही गव्हाच्या दाण्यांपासून. ओके, तसं काही असेल तर डेफिनेटली दॅट कॅन बी अ न्यू मशीन और अ न्यू प्रोडक्ट टू होल्ड एंटायर वर्ल्ड. आर यू गेटिंग? समजलं का माझी कन्सेप्ट? तुम्हाला तसं सांगता येईल का एक्झाम्पल? आर यू एबल टू गिव्ह सच टाइप ऑफ एक्झाम्पल? सर वो जो एलॉन मस्क है ना, उसकी जो कंपनी है टेस्ला और बाकी जो कंपनी है, मतलब इंटेलिजेंट कंपनी है ना, एआई कंपनी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस. हाँ, तो वो लोग है ना, वो ब्रेन चिप बना रहे, मतलब ह्यूमन ब्रेन के पीछे वो लगता है, और वो ब्रेन चिप है ना, ह्यूमन को है ना और ज़्यादा क्या बोलते हैं, इंटेलिजेंट बनाता, मतलब और मेमोरी स्टोर करने की क्षमता रखता है वो. Okay, very good. So efficiently to use your brains and store the information accordingly. Okay, very good. That is a totally new product to the world. Then regarding new product lines, are you able to give any example? To enter into an established market for the first time. कि कंपनी ने प्रोडक्ट पहले बनाया नहीं था, nowadays they are going to enter in new product line with a new product in a market. Okay. हाँ. Okay, very good. ऑपरेट करते हैं असं ऑपरेट. बढ़िया. I have also seen the same thing in foreign what do you call movies or some what do you call, I have seen somewhere else. Okay, are you getting these things? New product classification. Okay, so we are on the verge of completion of first chapter, first unit. Okay, now we are going to deal with new product, that is about pricing. Okay, so you if anybody has any issues regarding this first chapter, first unit, असेल काही अडचण तर यू कॅन आस्क मी इमिजिएटली. आज मुलं कमी आहेत, दॅट्स वाय सो आय वॉन्ट टू फिनिश दिस. म्हणजे याला काहीतरी प्रॉब्लेम येऊन राहिला आहे हॉटस्पॉटला. मम्मी तुला काय हॉटस्पॉटला काय चाललं काय कळलं ना मला. चालू आहे बाप्पा, मी काहीच नाही करत. चालू आहे, 2 कनेक्टेड दाखवले. आमचं वायफाय असेल तर बंद कर बरं, बंद तुझं. माझं रेडी आहे सगळं. दीदी पण मला थोडं नाही जमलं करायला. मला ग्रीन कलर्स नाही राहिला त्याच्यासाठी. तुझ्याकडे व्हायलेट कलर आहे, तू करू शकते व्हायलेट कलर. जर मला आता मला तुम्हाला झालं
some there is some technical technical issues. issues. Wait for some time. We are dealing We are with dealing with chapter number 2, chapter number unit 2, number 2, unit number 2, that is that regarding is the regarding price. the price. Okay. Okay. So, So, is is anybody able anybody to able share to share how how pricing is pricing very is very important for the important for the marketing or for marketing the or firm for the firm as a whole? as a whole? मराठी सांगितलं तरी मराठी चालेल, काही सांगितलं अडचण काही नाही. अडचण नाही. प्राइसिंग हा प्राइसिंग हा इलिमेंट 4 इलिमेंट पीज 4 मधला पीस मधला महत्वाचा का महत्वाचा आहे? का आहे? सर वो प्राइस और डिमांड इंटर रिलेटेड है एक दूसरे से. ओके, वेरी ओके, गुड, वेरी गुड, एग्जैक्टली. एग्जैक्टली. और कुछ? और कुछ? एनी इनपुट्स रिगार्डिंग द सेम. रिगार्डिंग प्राइसिंग द सेम. इंपॉर्टेंट क्यों प्राइसिंग है? इंपॉर्टेंट क्योंकि क्यों आपने है? 4 क्योंकि पीस आपने में 4 आपने पीस में देखा है आपने देखा है मार्केटिंग मिक्सेस मार्केटिंग में, मिक्सेस में, बॉम्ब में. बॉम्ब में. So you should able So to you know should the able to know importance the of this importance of pricing. this If you pricing. don't know, If you don't know, then you can't do then you anything. can't do Okay, anything. you can't go Okay, you for can't go for modification, pricing modification, pricing strategies, setting strategies, price, setting adapting price, price. adapting price. Okay, and Okay, if you have any and if you have any mistake mistake regarding this regarding pricing this strategy, pricing strategy, then definitely then you are at definitely you loss. are at You are at loss. loss. You are at loss. क्या हो सकता है? क्या हो व्हाट इज द सकता है? What is इम्पोर्टेंस the एंड importance प्राइसिंग and प्रॉपर pricing आपने स्टडी proper नहीं आपने किया, study नहीं किया, प्रॉपर स्ट्रेटजी proper फाइनलाइज strategy नहीं किया, तो finalize क्या नहीं हो किया, तो सकता क्या हो है? सकता है? अरे बाकीचे अरे बाकीचे ऐकतायत का नाही ऐकतायत आहेत? का नाही आहेत? जस्ट मी बरोबर जस्ट मी करतोय. बरोबर करतोय. गौरी, गौरी, कांचन, नेहा कांचन, नेहा पागलकर, नेहा पागलकर, पतंगे, नेहा निशा पतंगे, निशा बडे, बडे, प्रज्ञा दैफळे, प्रज्ञा दैफळे, प्रतीक्षा, प्रतीक्षा, ऋतुजा, ऋतुजा, श्रेया. श्रेया. Smriti is there. Smriti She is is there. She is contributing herself. contributing She is herself. alert. She is alert. What about others? What about others? हॅलो, बाकीचे हॅलो, काय बाकीचे करतायत? काय ऐकू करतायत? येतोय आवाज ऐकू येतोय सगळ्यांना आवाज का नुसतं सगळ्यांना ऑन का केलंय? नुसतं ऑन केलंय? यस सर. यस सर. हो सर. मग तुम्ही तर मग बॉम्बचे तुम्ही तर लेक्चर बॉम्बचे केलेत ना, लेक्चर केलेत ना, मग त्याच्यामध्ये मग प्राइसिंगचं त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स प्राइसिंगचं काय आहे? इम्पॉर्टन्स काय सिम्पल आहे? क्वेश्चन सिम्पल आहे. क्वेश्चन आहे. हम्म? असं करा बरं, असं करा बरं, सगळ्यांनी स्क्रीन ऑन सगळ्यांनी करा स्क्रीन बरं, ऑन मला करा पाहू बरं, द्या मला तुम्ही पाहू काय द्या तुम्ही करताय. काय करताय. सगळे जागे आहात सगळे की नाही जागे आहात आहात? की नाही आहात? हम्म? हॅलो. 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 ओके, गौरी ओके, इज गौरी देअर. इज देअर. प्रज्ञा, प्रज्ञा, कांचन, प्रतीक्षा. ओके, नेहा. बाकीचे कुठे आहे अजून? येस, आय वॉन्ट टू सी वेदर यू आर अलर्ट और नॉट. So what is the importance of pricing, that I want to know. तुम्ही स्टडी केलं असेल ना बॉम्बला, बेसिक गोष्ट आहे. जर तुम्हाला ही माहीत नसेल तर देअर माइट बी अ प्रॉब्लेम. हॅलो. अरे सगळे शांत आहे. स्मृतीने बरोबर सांगितलंय, सप्लाय डिमांडमध्ये किंवा डिमांडमध्ये प्रॉब्लेम होईल. इफ देअर इज अ प्रॉब्लेम, त्यांचं इंटरलिंक आहे, कलेक्शन आहे. समजा मी फॉर एक्झाम्पल 5 रुपयाचा पेन आहे, तो 20 रुपयाला विकायला लागलो, तुम्ही विकत घेताल का? का नाही घेणार? प्राईस जास्त आहे. ओके, व्हाय यू हॅव टू पे हायर? ओके, सेम थिंग. जर प्राईस जास्त असेल, अजून हॅलो. ओके, यस यस, बोल. ओके, पण काही ठिकाणी स्कीमिंग प्राइसिंग वापरतात. जर प्रॉडक्ट नवीन असेल, युनिक असेल, तर त्या ठिकाणी स्कीमिंग वापरतात, कारण तो प्रॉडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे, तो तुमच्याकडेच आहे. तुम्ही मार्केट काय म्हणतो, त्याला मार्केट लीडर आहात, मग त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटिशन नाही आहे. मग त्या ठिकाणी मात्र तुम्ही काय करता, त्याचे पैसे मात्र तुम्ही करतात त्याचे. ओके, अजून प्राइसिंग जर चुकली तर काय होऊ शकतं ते सांगा बरं. उलट सांगा, जर तुम्ही प्राइसिंग प्रॉपर केली नाही, एक तर खूप हाय केली किंवा खूप कमी ठेवली, तर त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो? जे मिडल क्लास लोक असतात ते अफोर्ड नाही करता येणार प्रोडक्ट. ओके, ओके, गुड. गुड. अजून अजून
अल्टिमेटली तुमचं प्रोडक्ट सेल होणार नाही, तुम्ही प्रोडक्शन करून ठेवलंय तो कंपनीच्या अंगावर पडेल, स्टॉक म्हणजे तुमचा स्टॉक खूप राहील, माल विकला जाणार नाही, कंपनी विल बॅट लॉस. अजून सर प्राइस बहुत कम रही तो फिर कंपनी उतना प्रॉफिट नहीं कमा पाएंगी. व्हेरी गुड, बिकॉज कंपनीज ऑब्जेक्टिव्ह इज प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. व्हेरी गुड. अजून सिंपल आहे, तुम्हाला याला कोणी सांगत नाही, घाबरत आहे का? अजून मार्केट शेअरवरती काय इम्पॅक्ट होईल, कॉम्पिटिटरचा काय इम्पॅक्ट होईल, वर्क ऑन दिस अँगल, कंपनीला काय लॉस होईल, इंडिव्हिज्युअल कस्टमरवरती काय इम्पॅक्ट होईल, कॉम्पिटिटरची पोझिशन काय असेल, मार्केट शेअरचं काय असेल, तर त्या अँगलने बघा ना. मार्केटिंग मिक्स म्हणजे काय, आता तुम्ही जे शिकलात ऑलरेडी मार्केटिंग मिक्स, मग त्या अँगलने तुम्ही विचारायचं की कंपनीचा अँगलने काय इश्यू असणार आहे जर प्राइसिंग. सेकंड थिंग, कस्टमरवरती त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे. थर्ड थिंग, मार्केट शेअरवरती काय इम्पॅक्ट होणार आहे. फोर्थ थिंग, रिगार्डिंग कस्टमर. इट्स सो सिम्पल. किंवा कंपनीची इमेज खराब झाली तर परत कंपनीकडे समजा ते कॉस्टली प्रोडक्ट्स आहेत असं विचार केला तर बाकीचे प्रोडक्ट कस्टमर विकत घेणार नाही. समजा XYZ प्रोडक्ट आहे, मार्केटपेक्षा जास्त प्राइस जाऊ नये, तर मग बाकीचा पर्स्पेक्टिव्ह काय होता, कंपनी खूप कॉस्टली प्रोडक्ट विकते, त्यांचे रेट्स खूप हाय आहे, कस्टमर काय करणार, तुमच्याकडून प्रोडक्ट विकत घेणारच नाही बाकीचे पण. ओके, अजून काही सांगता येईल का? कंझ्युमरच्या अँगलने काय विचार होईल, कॉम्प्युटरच्या अँगलने काय विचार होईल, कॉम्पिटिशनवरती काय इम्पॅक्ट होईल त्याचा. जर प्राइस हाय असेल, प्राइस खूप लो असेल, तुमच्या लक्षात नाही का शिकवलेलं दिसतंय का? सर जो नैनो का कार था ना, तो आवाज नहीं आ रहा है. हेलो हाँ हेलो. हेलो हाँ हेलो. हेलो सर, वो जो नैनो कार था ना, हाँ उसका प्राइस बहुत लो था और लोगों को है ना, फिर उन्होंने नहीं खरीदा, गुड. ज्यादा कम प्राइस था और वो मतलब गरीबों का कार ऐसे. Good, very good. था. Okay. They are considering that is damaging their status. We are purchasing car of low income people. कि कम पैसे वाली कार खरीदी किया तो लोगों को ऐसा लगेगा कि इसके पास पैसा नहीं है. That has hampered their image, status. कि अरे इसका इतना दिन ये खराब चल रहा है कि गरीबों का कार ले रहा है. So likewise, very rightly said. और कुछ बता सकते हैं आप? नहीं, अच्छा एग्जांपल दिया है. That I want. Okay. So if you are not able to recall all these things, okay, इसलिए मैंने PLC लिया था लास्ट मिनट में. So अभी इसमें प्राइसिंग का थोड़ा सा बेसिक हम देख लेंगे. प्राइसिंग इज वन ऑफ द मोस्ट इम्पोर्टेंट डिसीजन एरियाज ऑफ मार्केटिंग. मोस्ट इम्पोर्टेंट है क्योंकि अभी आप जिसके ऊपर कंपनी काम कर रही है, पैसों के लिए काम कर रही है, तो आपको पैसा लाने वाला इट इज द वन ऑफ द ओनली वन मार्केटिंग मिक्स एलिमेंट. प्राइसिंग इज द ओनली एलिमेंट दैट ब्रिंग्स मनी टू द कंपनी. बाकी कौन सा भी फी ऐसा नहीं है कि वो आपको पैसे लाके दे रहा है. So pricing is the only one element of marketing mix, only one marketing mix, or only P that fetches money to the company, generates the income. Okay. So we should be very keen regarding this. Okay. Price fixation is an important managerial function in all business enterprises. Price fixation ये जो function है आपका business का, वो one of the most important है. Okay. If you have any wrong decision किया, कुछ गलत हो गया आपसे, it has impact on whole business. जैसा प्रोडक्ट का कुछ रहेगा तो आप नया प्रोडक्ट मैन्युफैक्चर करके इमीडिएटली लॉन्च कर सकते हो, नो इशू. कुछ मॉडिफिकेशन कर सकते हैं, लेकिन प्राइसिंग का आपका स्ट्रैटेजी गलत हुआ, कुछ उसमें अप्स एंड डाउन्स आया तो आपका पूरा बिजनेस हिल जाता है. If the price set is quite high, the seller may not find enough number of consumers to buy his products. ये होगा ही होगा जब आपका प्राइस ज़्यादा हाई रहेगा एज कम्पेयर टू अदर कॉम्पिटिटर्स. सो यू विल नॉट गेट इनफ नंबर ऑफ कंज्यूमर्स टू बाय योर प्रोडक्ट. ओके, कस्टमर ज़्यादा नहीं आएंगे, कंज्यूमर ज़्यादा नहीं आएंगे टू परचेस योर प्रोडक्ट. इफ प्राइस फिक्स इज टू लो, द सेलर मे नॉट एबल टू कवर हिज कॉस्ट. आपने प्राइस भी कम कुछ बहुत लो किया तो सेलर जो रहेगा उसका प्रॉफिट वो खर्चा भी नहीं निकलेगा उसमें से. और उसका दूसरा साइड इफेक्ट होगा कि वो गरीबी वाला प्रोडक्ट है तो वो ज़्यादा पैसे लोग उसको परचेस भी नहीं करेंगे. दैट इज आल्सो अनदर इम्पैक्ट ऑफ द सेम कि प्राइस लो किया तो सेलर जो रहेगा, मैन्युफैक्चरर रहेगा, उसका वो कॉस्ट रिकवर नहीं होगा. अल्टीमेटली ही हैज टू सफर द लॉस. Thus fixing appropriate price is a major decision taking function of any enterprise.
तो उसका प्रॉपर प्राइस आपको फिक्स करना है, अप्रोप्रिएट, राइट, दैट इज वेरी मेजर इम्पोर्टेंट मार्केटिंग डिसीजन. ओके, प्राइस डिसीजंस नो डाउट नीड टू बी रिव्यू फ्रॉम टाइम टू टाइम. अभी प्राइसिंग डिसीजन है, आपको टाइम टू टाइम चेंज करना पड़ेगा या फिर उसको रिव्यू करना पड़ेगा. लाइक इंट्रोडक्शन में अलग प्राइसिंग रहेगा, ग्रोथ में भी अलग रहेगा, सप्लाई मैन्युफैक्चरिंग में, डिक्लाइन में. सो ईच एंड एवरी टाइम यू हैव टू रिव्यू योर प्राइसेस. व्हाट इज गोइंग टू बी हैपनिंग इन द मार्केट, व्हाट अबाउट द कंप्यूटर्स प्राइसिंग स्ट्रेटजी, व्हाट आर द कंज्यूमर्स एक्सपेक्टेशन, व्हाट अबाउट द प्रोडक्ट क्वालिटी एंड ऑल these things. Okay, so you have to that means check from time to time, make the analysis of this pricing decision, whether you are on the right time, right track. प्राइस कब बढ़ाना है, कब गिराना है, कब स्टेबल रखने का है, कौन से सिचुएशन में क्या डिसीजन लेने का है, दैट यू हैव टू हैव अ keen watch on these things. अभी रिगार्डिंग प्राइसिंग इज अ फंडामेंटल एस्पेक्ट ऑफ फाइनेंशियल मॉडलिंग एंड इज वन ऑफ द 4 P's ऑफ मार्केटिंग मिक्स. द अदर 3 एस्पेक्ट्स आर प्रोडक्ट, प्रमोशन एंड प्लेस. तो फाइनेंशियल एस्पेक्ट सिर्फ प्राइस ही डील करता है. जैसे मैंने बोला कि रेवेन्यू जनरेटिंग जनरेट करने वाला ये अकेला ही P है, मार्केटिंग मिक्स, वन ऑफ द 4 P's. बाकी के ठीक है, बाकी के रेवेन्यू जनरेट नहीं करते, तो इनकम नहीं लाते. दैट्स व्हाई दिस इज मोस्ट इम्पोर्टेंट. ओके, आणि बाकी के जो थर्ड P's है, दे आर कॉस्ट सेंटर. उन पे खर्चा लगता है, उनसे इनकम नहीं आता. प्राइस इज ओनली थिंग दैट चेंज मनी रेवेन्यू टू योर कंपनी. एंड अदर 3 P's है that you spend money on the them, they are not going to generate revenues to you. So pricing is the process of determining what a company will receive in exchange for its product. So pricing ऐसा एक प्रोसेस है वो फाइनलाइज करता है कि कंपनी को क्या मिलेगा, what company will get in returns of its product. उसका प्रोडक्ट कंपनी कस्टमर को दे रही है, होलसेलर को, डीलर को दे रही है. So ultimately what company is going to get, that has been decided by this pricing, and that process is called as pricing. Okay, pricing factors are manufacturing cost, marketplace competition, market condition and quality of the product. Pricing the factors है कि suppose you are going to finalize price. Okay, so while finalizing price you have to consider some factors. और price कौन से फैक्टर पे डिपेंड रहता है वो आपको आइडेंटिफाई करने का है. वो फैक्टर्स है मैन्युफैक्चरिंग कॉस्ट, मार्केटप्लेस, कंपटीशन, मार्केट कंडीशन, क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट. इन सभी फैक्टर के ऊपर आपका प्राइसिंग डिपेंड रहता है. ओके, प्राइसिंग इज आल्सो की वेरिएबल इन माइक्रो इकोनॉमिक प्राइस allocation theory. Okay, so it is nothing but it is going to generate the revenue, and ultimately everybody is going to depend on this financial aspect. Okay, आपका लेबर रहेगा, मैनेजर का सैलरी रहेगा, कंपनी का कॉस्ट करना रहेगा, all these things will depend on this price only. So price, definition of price, Armstrong and Kotler has quoted the definition. Price is defined as the amount of money charged for a product or service which customer has to pay. प्राइस बोले तो एक अमाउंट है, फाइनेंशियल what do you call क्वांटिटी रहेगा या फिर अमाउंट रहेगा, that has been charged for a product or a service. So company is going to offer a product or service to the customer, and customer is going to pay it, and company is going to receive that amount, that money. So that is the price. There are different pricing objectives of the company. Okay, so are you able to share me the objective of this pricing element? Objective of company का प्राइस फाइनलाइज करके what might be the objective of the company? To make profit. Good. Or And how to minimum utilizations okay of product. Okay. और
मतलब रॉ मटेरियल का भी क्या बोलते रॉ मटेरियल्स का भी प्राइस क्या म्हणजे हाँ हाँ जो माल आपण यूज केलाय ते पैसे पण आपले वापस कर सकते हाँ हाँ रिसीव झाले पाहिजे. That is That under is cost under plus cost pricing plus strategy. pricing Cost plus strategy. pricing strategy मध्ये Cost काय plus असतं? pricing strategy मध्ये काय असतं? कॉस्ट पहिले तुमची करणं कॉस्ट गरजेचं पहिली करणं असतं. गरजेचं असतं. ओके, काही ठिकाणी काय ओके, असतं की काही ठिकाणी काय प्रॉफिटने असतं आमचं की चालेल, प्रॉफिटने आमचं but चालेल, we have to बट recover वी our हॅव टू cost. रिकवर That आवर is what you कॉस्ट. want दॅट to इज say, व्हॉट यू वॉन्ट टू right? से, राईट? यस अजून अजून anything else? एनिथिंग एल्स? ते म्हणजे कस्टमरला सुद्धा ते प्रॉडक्ट म्हणजे त्यांच्याही बजेटमध्ये हवं ते प्रॉडक्ट. Very good. व्हेरी गुड. You have to वी judge हॅव the टू जज द customer कस्टमर purchasing power. पर्चेसिंग पॉवर. So they should सो afford दे that शुड अफोर्ड product. दॅट प्रॉडक्ट. येस. अजून अजून good. गुड. Value for व्हॅल्यू money. फॉर मनी. कंपनी 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 कस्टमरला व्हॅल्यू कस्टमरला फॉर व्हॅल्यू मनी फॉर मनी अँगलने प्राइसिंग स्ट्रॅटेजी प्राइसिंग फायनान्स स्ट्रॅटेजी करते. फायनान्स म्हणजे करते. म्हणजे कस्टमरने जर कस्टमरने जर दिले दिले तर त्यांना तर त्याप्रमाणे त्यांना व्हॅल्यू त्याप्रमाणे भेटली व्हॅल्यू पाहिजे. भेटली पाहिजे. दे शुड गेट दे शुड गेट. सॅटिस्फाईड. अजून काही सांगता येईल तुम्हाला? आजच्या लेक्चरला आजच्या सगळ्या लेक्चरला मुली सगळ्या दिसताय मुली मला, एक दिसताय पण मला, मुलगा एक पण नाहीये. मुलगा नाहीये. हम्म? हम्म? हे भांडणं ते झालेत काय भांडण झालेत कोणाचे? काय कोणाचे? So I will सो आय share you विल the शेअर slides यू द regarding स्लाइड pricing रिगार्डिंग प्राइसिंग objectives. ऑब्जेक्टिव्ह. ओके. ओके. सो रिगार्डिंग सो दिस वी विल रिगार्डिंग सी दिस वी विल प्राइस सी प्राइस स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी. कुठलाही प्राइसिंग कुठलाही ऑब्जेक्टिव्ह प्राइसिंग असं असतं ऑब्जेक्टिव्ह की असं तुमची असतं जी की प्राइस तुमची जी असेल प्राइस ती असेल स्टेबल ती असणं स्टेबल गरजेचं असणं आहे. गरजेचं आहे. कारण तुम्ही कारण कायम तुम्ही जर कायम प्राइस जर चेंज प्राइस करत चेंज बसला, करत इफ बसला, देर आर देर मेनी आर मेनी व्हेरिएशन इन युअर व्हेरिएशन इन प्राइसिंग युअर स्ट्रॅटेजी प्राइसिंग स्ट्रॅटेजी किंवा टाइम टाइम किंवा तुम्ही टाइम चेंज टाइम करत तुम्ही चेंज राहिला करत राहिला तर कस्टमरचा तर कंपनीवर कस्टमरचा विश्वास कंपनीवर राहणार विश्वास नाही. राहणार नाही. त्यामुळे ते त्यामुळे ते ऑब्जेक्टिव्ह आहे की ऑब्जेक्टिव्ह तुमची आहे की प्राइस तुमची स्टेबल प्राइस असली पाहिजे स्टेबल थ्रू असली आउट पाहिजे द. थ्रू आउट द. ओके, ओके, स्लाइड म्हणजे स्लाइड स्लाइडली म्हणजे चेंजेस कॅन स्लाइडली बी चेंजेस कॅन बी पॉसिबल पॉसिबल. और फ्रॉम और फ्रॉम एक कधी 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 थोडीफार कधी तुम्ही थोडेफार रिव्ह्यूजर तुम्ही प्राइस रिव्ह्यूजर केली आणि प्राइस चेंज केली केली तर आणि चेंज ओके. केली तर ओके. पण कायम पण कायम जर कायम तुम्ही कायम प्राइस जर चेंज तुम्ही केली प्राइस तर चेंज केली तर कस्टमरचा कस्टमरचा कंपनीवरचा विश्वास कंपनीवरचा उडतो. विश्वास उडतो. सो प्राइस सो प्राइस स्टॅबिलिटी इज वन ऑफ स्टॅबिलिटी द इज वन प्राइसिंग ऑफ द प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह. देन प्रॉफिट देन प्रॉफिट मॅक्सिमायझेशन ड्राइव्ह मॅक्सिमायझेशन सेल ड्राइव्ह बेसमिटी, इफेक्ट that is मिळते. also दॅट इज objective ऑल्सो of ऑब्जेक्टिव्ह company. ऑफ कंपनी. That means दॅट company मीन्स want to कंपनी earn वॉन्ट more टू and अर्न more मोर अँड money मोर through its मनी थ्रू pricing इट्स strategy. प्राइसिंग स्ट्रॅटेजी. देन देन सर्वायवल. सर्वायवल. कंपनीचं एक कंपनीचं ऑब्जेक्टिव्ह एक आहे की ऑब्जेक्टिव्ह आहे की कंपनी तग धरून कंपनी तग राहण्यासाठी, धरून जिवंत राहण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी, सर्व्हाइव्ह राहण्यासाठी, सर्व्हाइव्ह करण्यासाठी करण्यासाठी त्यांची प्राइसिंग त्यांची स्ट्रॅटेजी प्राइसिंग फसली स्ट्रॅटेजी पाहिजे. फसली पाहिजे. सर्व्हाइव्ह करायचं म्हणजे सर्व्हाइव्ह काय? करायचं म्हणजे काय? टेबलाचा पगार टेबलाचा निघणं, पगार लेबरची निघणं, कॉस्ट लेबरची असेल, कॉस्ट असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, कंपनीचे हिडन कंपनीचे चार्जेस हिडन असतील, चार्जेस असतील, मटेरियलची कॉस्ट मटेरियलची असतील. कॉस्ट असतील. तर असे खर्च तर असे खर्च निघण्यासाठी आणि निघण्यासाठी आणि कंपनी तग कंपनी धरून तग धरून राहण्यासाठी, राहण्यासाठी, जगण्यासाठी जगण्यासाठी त्यांचं त्यांचं सर्व्हायवल सर्वायवल ऑब्जेक्टिव्ह असतं. ऑब्जेक्टिव्ह दॅट शुड असतं. बी दॅट शुड बी सॅटिस्फाईड विथ दिस सॅटिस्फाईड विथ प्राइसिंग दिस प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह. देन मार्केट देन शेअर. मार्केट शेअर. तुमचं प्राइसिंग तुमचं ऑब्जेक्टिव्ह प्राइसिंग असं असलं ऑब्जेक्टिव्ह असं पाहिजे असलं की पाहिजे मॅक्झिमम की तुम्हाला मॅक्झिमम मार्केट तुम्हाला शेअर कव्हर मार्केट शेअर करता कव्हर आला करता पाहिजे. आला पाहिजे. यू हॅव टू बीट यू द हॅव टू बीट द कॉम्पिटिटर्स. कॉम्पिटिटर. ओके. ओके. आणि त्यांना बीट आणि करून त्यांना तुमचा बीट करून मार्केट तुमचं शेअर मार्केट वाढला शेअर पाहिजे. वाढला पाहिजे. देन देन इट शुड इट शुड हेल्प टू हेल्प बिल्ड टू युअर बिल्ड पब्लिक युअर इमेज. पब्लिक इमेज. म्हणजे म्हणजे कंपनीची पब्लिक कंपनीची इमेज पब्लिक बिल्ड इमेज करायचं बिल्ड काम करायचं देखील काम देखील प्राइसिंग प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह करतात. ऑब्जेक्टिव्ह करतात. फॉर एक्झाम्पल फॉर टाटा एक्झाम्पल टाटा किंवा बाकीच्या किंवा काही बाकीच्या कंपन्या काही आहेत त्या कंपनी काय आहेत त्या करतात, काय करतात, एक चांगली एक चांगली प्राइसिंग प्राइसिंग कस्टमरला देतात कस्टमरला जेणेकरून देतात जेणेकरून त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल कस्टमरच्या कस्टमरच्या मनात मनात त्यांच्याबद्दल चांगली त्यांच्याबद्दल इमेज तयार चांगली होईल. इमेज तयार होईल. सो दे वॉन्ट टू सो दे क्रिएट अ वॉन्ट टू पब्लिक क्रिएट अ इमेज. पब्लिक इमेज. देन टार्गेट देन रिटर्न. टार्गेट रिटर्न. whatever your Whatever your target you target have set you have that you set should that you get should returns. get return. जे तुम्ही जे प्रोडक्शन तुम्ही केलेलं आहे, प्रोडक्शन केलेलं प्रॉडक्ट आहे, विकलेले आहेत, प्रॉडक्ट विकलेले त्याबद्दल आहेत, तुम्हाला त्याबद्दल मिळणारे तुम्हाला रिटर्न्स मिळणारे रिटर्न तुमच्या तुमच्या टार्गेटप्रमाणे टार्गेट भेटले प्रमाणे पाहिजे. दॅट भेटले इज पाहिजे. ऑल्सो दॅट इज ऑल्सो ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह. समजा मी म्हटलं समजा की मी नाही मला म्हटलं एक की दहा मला एक टक्के प्रॉफिट 10% पाहिजे, प्रॉफिट पाहिजे, 10% 10% रिटर्न पाहिजे. रिटर्न पाहिजे. सो दॅट शुड सो बी दॅट शुड बी अचिवेबल बाय दिस अचिवेबल बाय प्राइसिंग दिस प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह. ओके. ऑब्जेक्टिव्ह. ओके. देन कॅश देन रिकव्हरी, कॅश यू विल रिकव्हरी एबल टू यू गेट विल एबल टू गेट द कॅश कॅश इन रिटर्न. इन रिटर्न. म्हणजे तुम्हाला जर म्हणजे कॅश तुम्हाला जर भेटली कॅश नाही, भेटली उधारीवर नाही, माल उधारीवर घेतला माल घेतला तर तुम्हाला तर देखील ते तुम्हाला पैसे देखील ते भेटणार नाही. पैसे काही भेटणार ठिकाणी नाही. काही सीओ ठिकाणी दिलं जातं, सीओ कॅश जातात, ऑन कॅश ऑन डिस्काउंट. डिस्काउंट. दॅट इज ऑल्सो दॅट इज प्राइसिंग ऑल्सो प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह की तुम्ही ऑब्जेक्टिव्ह. एवढं तुम्ही मटेरियल एवढं घ्या, मटेरियल घ्या, ते ते कॅशमध्ये घ्या, कॅशमध्ये तुम्हाला घ्या, एवढं तुम्हाला एवढं एवढं पर्सेंट एवढं डिस्काउंट पर्सेंट देईल. डिस्काउंट देईल. अदरवाईज व्हॉट विल अदरवाईज व्हॉट हॅपन विल की तुम्ही हॅपन की उधारीत तुम्ही सगळा उधारीत खेळ केला, सगळा खेळ केला, तुमच्याकडे तुमच्याकडे खेळतं बांधून खेळतं राहणार बांधून नाही. राहणार नाही. सो क्रॅश सो रिकव्हरी कॅश देखील रिकव्हरी देखील महत्त्वाची आहे की महत्वाची आहे तुम्हाला की तुम्हाला वेळोवेळी ती कॅश वेळोवेळी ती त्या कॅश प्रमाणात त्या भेटणं प्रमाणात गरजेचं भेटणं आहे. गरजेचं आहे. अदरवाईज कॅश अदरवाईज भेटली नाही कॅश
कंपनी चालणार नाही. देन स्कीमिंग इज ऑल्सो ऑब्जेक्टिव्ह. स्कीमिंग म्हणजे लवकरात लवकर जास्तीत जास्त पैसा कमवून घेणं. सो दॅट इज ऑल्सो प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह. स्कीमिंग स्ट्रॅटेजीमध्ये येतो. प्रिव्हेंटिंग कॉम्पिटिशन. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की प्रिव्हेंटिंग कॉम्पिटिशन म्हणजे काय, की तुमच्या कंपनीने अशी प्राइस सेट केली पाहिजे की जेणेकरून कॉम्पिटिटर्स आहेत ते विल नॉट कॉम्पिट विथ यू. जेणेकरून त्याच्यामध्ये मार्केट एंट्रीला काहीतरी अडथळा तयार झाला पाहिजे. जसं रिलायन्स जिओने काय केलं, प्राइसिंग किंवा फ्री करून टाकलं टोटली. तुम्ही एक रिचार्ज करा, अनलिमिटेड केलेलं आहे.
ओके, इव्हन डाटा असेल, तुमचा इंटरनेट डाटा ब्राउझिंग असेल किंवा तुमचं आउटगोईंग इन्कमिंग असेल, त्यांनी अनलिमिटेड करून टाकलं. प्राईम मेंबर असतील जिओचे, त्याच्या संदर्भात काही वेगळ्या स्कीम असेल किंवा तुम्ही तेवढं रिचार्ज मारलं त्यामुळे तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग भेटणार आहे, देयर इज नो रिस्ट्रिक्शन. मग यांनी काय झालं, ज्या छोट्या छोट्या कंपन्या होत्या त्या कंपन्या दे कॅनॉट कॉम्पीट विथ दिस रिलायन्स जिओ ॲट ऑल. मग काहींनी मार्केट विड्रॉ केलं, काहींनी मर्जर केलं, काहींनी ॲक्विजिशन केलं. मग अशा कंपन्यांनी एकमेकांबरोबर पार्टनरशिप करून किंवा काही कंपन्यांमधून दुसऱ्यांना विकून त्यांनी मार्केटमध्ये काढता पाय घेतला किंवा एकमेकांशी कोलॅबोरेशन करून त्यांनी त्यांचे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज अजून की जेणेकरून ते रिलायन्सला टफ फाईट केलं, असं काही केलं. ओके, मग जसं आयडियाने कशामध्ये कन्वर्ट केलं सांगता येईल का? वोडाफोन. मग हे कशाचा परिणाम झाला, रिलायन्स जिओच्या कॉम्पिटिशनचा झाला की रिलायन्स जिओने अशा काही प्राइसिंग किंवा असे काही प्लॅन दिले की जेणेकरून बाकीच्या कंपन्या सर्वाइव्ह करू शकत नाही. मग एक तर त्यांनी मार्केट पाय काढता घेतला, त्यांनी त्या मार्केटमधून बाहेर निघले, त्यांची इन्व्हेस्टमेंट काढून घेतली किंवा त्या कंपन्या एकतर दुसऱ्यांना विकल्या किंवा 2-3 कंपन्यांनी एकमेकांबरोबर कोलॅबोरेशन करून त्यांनी एक नवीन कंपनी चालू केली. सो प्रिव्हेंटिंग कॉम्पिटिशन. मग प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह आयडेंटिफाय करताना, फायनलाइज करताना कंपनीने एवढ्या सगळ्या गोष्टी पाहणं करणं गरजेचं आहे आणि अकॉर्डिंगली त्यांनी त्याप्रमाणे प्राइसिंग स्ट्रॅटेजी ठरवणं गरजेचं आहे. मग पहिली गोष्ट, हे प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह फायनलाइज करताना कंपनीने प्रायोरिटीज फायनलाइज केल्या पाहिजे की पहिल्यांदा एक आपल्याला पैसा जास्त कमवायचा आहे, कॉम्पिटिशनला बीट करायचं आहे, मार्केट शेअर वाढवायचं आहे का, पब्लिक इमेज करायची आहे, आपल्यासाठी कॅश महत्वाची आहे का, आपलं टार्गेट अचीव करणं गरजेचं आहे किंवा आपल्याला सस्टेन करणं गरजेचं म्हणजे सर्वायवल किंवा मार्केट शेअर जास्त घ्यायचं आहे. याप्रमाणे तुमचे जे ऑब्जेक्टिव्ह प्रेफरन्सेस असतील ते तुम्ही जर ते आधी सेट केले तर डेफिनेटली यू कॅन हॅव क्लिअर आयडिया व्हॉट विल बी युअर प्राइसिंग स्ट्रॅटेजी. तुमचे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही एकदा सेट केले पहिल्यांदा प्राइसिंग म्हणजे काय कळलं तुम्हाला, नंतर तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय कंपनीचे हे तुम्ही जर आयडेंटिफाय केले, दॅट शुड बी इन लाईन विथ युअर कंपनीज मिशन अँड विजन. आता याच्यामध्ये एक अजून प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह आहे सोशल वेलफेअर, की काही सरकारी कंपन्या असतील किंवा एनजीओज असतील त्यांचं सोशल वेलफेअर एक प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह आहे. कमीत कमी प्राइस मध्ये सध्या आपली कोरोनाची लस घ्या, सरकारी दवाखान्यामध्ये ते कमी कॉस्टला आहे किंवा फ्री देखील होऊ शकते, व्हॉट एव्हर. पण सरकारी कंपनीतून प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये त्याची प्राइस जास्त आहे, डबल ट्रिपल असेल काय असेल. ओके, मग हे ऑब्जेक्टिव्ह तुमचं समजा सोशल वेलफेअर असेल तर त्याच्यामध्ये प्राइसिंग येत नाही. प्राइसिंग इज इम्पॉर्टंट. तुमचं प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय की कॉस्ट प्लस, बाबा जेवढा खर्च करून निघणं गरजेचं आहे, नो प्रॉफिट नो लॉस. ओके, सो ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. लक्षात आलं तुमच्या? यस सर. ओके, आता हे सगळे ऑब्जेक्टिव्ह सांगितलेले आहेत. सर्वायवल, ओके, फर्म फिक्स लो प्राइजेस फॉर प्रोडक्ट जर सर्वायवल ऑब्जेक्टिव्ह, शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह, टार्गेटेड ऑन इन्व्हेस्टमेंट. दिस इज द कॉमन ऑब्जेक्टिव्ह ऑफ वेल एस्टॅब्लिश अँड रेप्युटेड फर्म्स इन द मार्केट टू फिक्स सर्टन रेट ऑफ रिटर्न ऑन द इन्व्हेस्टमेंट. ज्या मार्केट रेटिंग कंपन्या आहेत ज्याचा प्रोडक्ट चांगला सेल होतो यामध्ये काय करतात, त्यांचं टार्गेट सेट करतात, इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला पैसे भेटलेच पाहिजे. प्रॉफिट मॅक्झिमायझेशन इज द एज ओल्ड ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्राइसिंग. द फर्म शुड एम ॲट मॅक्झिमायझिंग प्रॉफिट ऑन total output rather than each product item. Price stability. Many firms have the objective of price stabilization. It is a long-term objective. It is found in the industries that have a price leader. Then market share means the portion of the industry sale. म्हणजे आता तुमचं ओव्हरऑल जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये तुम्ही जो ज्या एरियात टार्गेट करताय त्याच्यामध्ये कंपनी कितपत त्याला मार्केट शेअर अचीव करायचं, 10%, 20%, 30%. सो फर्स्ट यू हॅव टू सेट दॅट टार्गेट. द फर्म मे अडॉप्ट दिस इज ॲन ऑब्जेक्टिव्ह आयदर टू मेंटेन और इम्प्रूव्ह मार्केट शेअर. समजा माझा 10% मार्केट शेअर आहे आणि मला तो वाढवायचा असेल तर आय विल ड्रॉप माय प्राइसेस. किंवा मला माझं मेंटेन करायचं असेल तर मार्केटमध्ये कॉम्पिटिटरच्या प्राइसिंग स्ट्रॅटेजीज काय आहेत, मग त्या अँगलने माझी कॉम्पिटिटिव्ह प्राइस ठेवणार आहे. ओके, किंवा मला माझा मार्केट शेअर वाढवायचा असेल तर मी माझी प्राइस अजून कमी करेल आणि त्याप्रमाणे कस्टमर अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करेल. सो दॅट इज द मार्केट शेअर. मीट और प्रिव्हेंट कॉम्पिटिशन. त्याच्यामध्ये काय आहे की प्राइस कॅन बी यूज ॲज अ वेपन टू मीट कॉम्पिटिशन और इलिमिनेट इट. मीटिंग ऑफ कॉम्पिटिशन इम्प्लाइज कीपिंग मोर और लेस सेम प्राइस ॲज फिक्स्ड बाय कॉम्पिटिटर्स. म्हणजे नवीन कॉम्पिटिटर
कॉम्पिटिटर्स तुम्हाला मार्केटमध्ये येणं नको असेल किंवा आहे त्या कॉम्पिटिटर्सला तुम्हाला थोडा प्रतिकार करायचा असेल, प्रिव्हेंट करायचं असेल, तुमचं मार्केट शेअर मेंटेन ठेवायचं असेल, तर मग तुम्ही काय करायचं, कॉम्पिटिटर्सपेक्षा थोडी प्राइस कमी करायची आहे. लेस सेम ॲज प्राइस फिक्स बाय द कॉम्पिटिटर्स. Public image, a company's image is important to its success. When a company comes into the existence, it develops certain impression in the mind of people regarding the product quality, package and branding. म्हणजे तुमची कंपनीची इमेज पण महत्त्वाची आहे. जर इमेज चांगली असेल तर कंपनी कस्टमर डोळे झाकून तुमचं प्रोडक्ट विकत घेत आहेत. मग तुम्हाला ती कंपनीची इमेज जी आहे ती मेंटेन करायची असेल, सक्सेसफुल ठेवायचं असेल, स्टेटस मेंटेन करायचं असेल, ब्रँड तयार करायचा असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला त्याप्रमाणे प्राइसिंग ठेवणं गरजेचं आहे. कॅश रिकव्हरी, it may be the pricing objective of some firms to encourage cash sales, hence they determine the price for their products to motivate customer for cash purchase. आता कॅश परचेस मध्ये काय करतात, इनडायरेक्टली COD देतात, कॅश डिस्काउंट. ओके, तर त्याच्यामध्ये काय असतं की कॅश डिस्काउंट मध्ये की समजा तुम्ही एवढे प्रोडक्ट विकत घेताय आणि कॅश मध्ये तर विकत घेताय, तर तुम्हाला कॅश त्याच्याबद्दल काही बेनिफिट दिला जातो कॅश परचेसेस मध्ये, तो COD दिला जातो, कॅश ऑन डिस्काउंट. ह्या गोष्टी कशासाठी असतात की तुमचा सेल जास्तीत जास्त वाढवावा आणि रिकव्हरी जास्तीत जास्त व्हावा. काही ठिकाणी काय असतं, समजा ॲग्रिकल्चर फील्डमध्ये रिकव्हरी इश्यू असतात की पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर तुमचं पीक निघतं आणि पीक निघाल्यानंतर पैसे आल्यावर फार्मर्स ते पैसे देतात. मग त्या ठिकाणी काही डीलर असतील, रिटेलर असतील, ते काय करतात, कस्टमरला प्रमोट करण्यासाठी कॅश रिकव्हरीसाठी काही डिस्काउंट देतात किंवा कॅश रिकव्हरीसाठी प्राइसिंग स्ट्रॅटेजी वेगळी असते. जर तुम्ही कॅशमध्ये प्रोडक्ट घेतलं तर ही प्राइस असणार आहे, जर उधारमध्ये घेतलं तर ही प्राइस असणार आहे. सो दे प्रमोट अकॉर्डिंगली. देन स्कीमिंग द मार्केट क्रीम. If the objective of firm is to skim the market cream, it will fix high price so that the firm can earn maximum profit. जसं प्रॉफिट मॅक्झिमेशन ऑब्जेक्टिव्ह असेल, स्कीमिंग स्ट्रॅटेजी त्यासाठी महत्त्वाची असते. म्हणजे मार्केटमध्ये सगळी क्रीम काढून घ्यायची. चायनाचे काही प्रोडक्ट्स असतील तर ते प्रॉडक्ट्समध्ये प्रॉडक्ट कंटिन्यू करण्यासाठी कंपनी काय करते की स्कीमिंग स्ट्रॅटेजी वापरते. समजा तो प्रोडक्ट युनिक आहे, त्याला कॉम्पिटिशन नाही मार्केटमध्ये, देर इज नो वेअर कॉम्पिटिशन, तर त्या ठिकाणी इनिशियल स्टेजला तुमची प्राइस हाय असते आणि कंपनी जास्तीत जास्त प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करते. देन नेक्स्ट, मार्केट पेनिट्रेशन. इफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्म इज टू रिस्ट्रिक्ट द एंट्री ऑफ न्यू फर्म्स इनटू द मार्केट, इट अडॉप्ट मार्केट पेनिट्रेशन ऑब्जेक्टिव्ह. जर काही ठिकाणी काय होतं की तुमची कंपनी नवीन प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करते आणि बाकीच्या कंपन्या ऑलरेडी मार्केटमध्ये आहे, आणि त्या केसमध्ये काय करायचं की बाकीच्या नवीन कंपन्या न येण्यासाठी किंवा तुम्हाला जास्तीत जास्त कस्टमरकडे पोहोचायचं असेल तर इन दॅट केस मार्केट पेनिट्रेशन इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कंपनी. म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त कस्टमर तुमचा प्रोडक्ट कसा विकत घेतील. मग त्यामध्ये तुमचं प्राइस कमी असणं किंवा मॅक्झिमम कस्टमरला अफोर्डेबल प्राइस असेल असं काही ठरवलं जातं. सो दीज आर द डिफरंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्राइसिंग स्ट्रॅटेजी. सो यू हॅव टू लर्न व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्राइसिंग अँड इन अलायन्स विथ दॅट ऑन द सेम पॅरामीटर यू हॅव टू सेट युअर प्राइसिंग स्ट्रॅटेजी and adopt the pricing methods. Okay, so today we are going to deal with this only. If anybody has any queries regarding same, you can ask, because next topic will not cover within 5 minutes. Okay, so we will deal with this in next lecture. So तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, इश्यू असतील रिगार्डिंग दिस प्राइसिंग, फील फ्री. हॅलो सर. तर आपलं प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे. नेक्स्ट टॉपिकला थोडा वेळ लागेल, सो वी विल कव्हर दॅट इन द नेक्स्ट लेक्चर. इफ यू हॅव एनी क्वेरीज रिगार्डिंग सेम, यू कॅन आस्क द क्वेश्चन रिगार्डिंग. सर जो पब्लिक इमेज है ना, सर उसमें से गुडविल भी बढ़ेगा ना फिर? Yes, definitely गुडविल बढ़ेगा ना. So maximum NGOs and government and then some companies like Tata and all these things, they are maintaining their public image to this. कि टाटा ने क्या किया था, नैनो कार मैक्सिमम कम रेंज के लिए लॉन्च किया था कि गरीब लोग या मिडिल क्लास वाले लोग या फिर जिनका इनकम कम है उनके लिए उन्होंने वो कार डिजाइन किया था. So that was their public image कि टाटा गरीबों का ये क्या बोलते हैं, likewise. और कुछ एनी एग्जांपल फॉर द सेम. और कुछ should we stop here? No, sir. Yes, sir. Okay. Thank you. Thank you, sir. Yeah.